नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही ॲनालिसिस व्हिडिओ आहे तर ते आपल्या चॅनलमध्ये सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहे, ज्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज जो आहे तर तो सध्या बघा तुमच्या स्कोरनुसार आणि जी वेकेन्सी सध्या येणार आहे त्याच्यानुसार एक तुम्हाला प्राथमिक अंदाज तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी बघा किती पर्सेंट त्या ठिकाणी होऊ शकतं आणि सिलेक्शन होणार असेल तर तुम्ही नेमकं कोणत्या रेंजमध्ये सध्या असणार आहात. तर संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर सध्या ह्या ठिकाणी जे काही कमेंट येत होती त्या कमेंटनुसार महिलांसंदर्भात बघा हे जे काही आपल्या भगिनी आहे तर त्यांच्या संदर्भात शिक्षक भरतीचा हा महत्त्वाचा बघा व्हिडिओ आपण इथं घेऊन आलेलो आहोत. त्याच्यासाठी ज्या महिलांना या ठिकाणी 120 प्लस मार्क असलेले महिला उमेदवार जे आहे तर त्या प्रत्येक प्रवर्गामध्ये बघा किती असणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऑल ज्या काही महिला आहे तर त्या ऑल महिलांसंदर्भात नेमकी किती महिला कोणत्या प्रवर्गामध्ये कशा पद्धतीने कॉम्पिटिशन असणार आहे त्या संदर्भात बघितलं होतं. तर आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्या महिलांना 120 प्लस मार्क आहे तर अशा महिला नेमक्या किती असणार आहे ते देखील बघणार आहोत आणि ज्या महिलांना 120 पेक्षा कमी मार्क आहे तर अशा महिलांना देखील सध्या बघा या ठिकाणी कुठं संधी मिळू शकते तो देखील बघणार आहोत. आता आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल जी काही प्रणाली आहे त्याच्यावरती एकंदरीत जी काही जाहिरात जी आहे वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी जवळपास 21,000च्या ह्या ठिकाणी आसपास अपलोड त्या ठिकाणी बघा झालेल्या जी आहे तर ती अशी प्राथमिक माहिती सध्या बघा मिळत आहे. आता जर का इथं 21,000 वेकेन्सी जवळपास इथं अपलोड झालेली असेल तर ह्याच्यामध्ये महिलांसंदर्भात जे काही आरक्षण असतं तर महिलांची जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी नेमकी किती ह्या ठिकाणी येऊ शकते. आता ही जी काही वेकेन्सी आहे तर ही वेकेन्सी बघा ह्या ठिकाणी वाढू देखील शकते. 21ची 25,000 देखील सध्या बघा या ठिकाणी जाऊ शकते. तर आपण सर्वसाधारण जे काही 21,000 पर्यंत जी काही वेकेन्सी आहे तर त्याचा एक प्राथमिक आपण अंदाज घेऊन जो काही सेट स्कोर असणार आहे कट ऑफ असणार आहे तो देखील बघणार आहोत. कारण शिक्षक भरती 2025-26 मध्ये महिलांची जी काही संख्या आहे तर ती संख्या सध्या पुरुषांच्या संख्येपेक्षा जास्त म्हणजे या ठिकाणी 50% पेक्षा जास्त 60-70% महिलांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. तर आपण संपूर्ण बघा या ठिकाणी अशा पद्धतीने ॲनालिसिस करणार आहोत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती ह्याच्यामध्ये ह्या ठिकाणी बघा मिळणार आहोत. असा व्हिडिओ तुम्हाला कुठेही सध्या बघा पाहायला मिळणार नाही. खास करून महिलांसंदर्भात आपण सेपरेट जे काही ॲनालिसिस सध्या बघा इथं केलेलं आहे. तर व्हिडिओ बनवण्यामागे आणि ही माहिती ॲनालिसिस करण्यामागे बराचसा वेळ जातो. तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल त्याच्यासाठी एक लाईक तुम्ही करून द्या. छोटीशी कमेंट छानशी कमेंट तुम्हाला करायची आहे जेणेकरून आम्हाला देखील व्हिडिओ बनवण्यामागे मोटिवेट सध्या बघा त्या ठिकाणी मिळू शकणार. तर सध्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी माहिती आहे की जे काही महिला उमेदवार आहे तर त्या महिला उमेदवार 1,28,061 या ठिकाणी बघा एकूण महिला सध्या परीक्षेमध्ये प्रविष्ट त्या ठिकाणी झालेल्या होत्या. आता ह्याच्यामध्ये ज्या काही 0 मार्कापासून तर ह्या ठिकाणी जे हायेस्ट असलेले मार्क आहे अक्षरशः म्हणजे या ठिकाणी 180 प्लस असलेले जे काही महिला आहे तर त्या महिला आपल्याला 238 महिला देखील सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळतात ज्यांना 180 प्लस या ठिकाणी मार्क आहे. म्हणजे तुम्ही एक अंदाज लावू शकता पुरुषांपेक्षा महिलांचं जे काही कॉम्पिटिशन आहे तर ते सध्या बघा स्ट्रॉंग असणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण ह्या महिला संदर्भात जे काही आकडेवारी आहे तर ही आकडेवारी 128 जे काही सध्या बघा 1,28,061 जे महिला उमेदवार आहे तर त्यांची आपण वेगवेगळ्या सध्या बघा या ठिकाणी स्कोरनुसार ॲनालिसिस करणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 120 प्लस महिला ज्या आहेत तर त्या नेमक्या किती आहे तर त्या सध्या तुम्हाला इथे पुढच्या स्लाइडमध्ये लक्षात येणार आहे. ही जी स्लाइड आहे ह्या स्लाइडमध्ये शिक्षक भरती 120 प्लस गुण मिळवणाऱ्या महिला उमेदवारांची जी काही संख्या आहे तर ती तुम्हाला इथे दिसत आहे बरोबर. तर इथं आपण 120 पासून म्हणजे 121 पासून तर जवळपास या ठिकाणी 200 पर्यंत जे काही मार्क आहे असे 4 सध्या बघा आपण टप्पे बनवण्यात आले. 121 ते 140, 141 ते 160, 161 ते 180 आणि 181 ते 200. म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणी ह्या टप्प्यामध्ये आहात किंवा ह्या टप्प्यामध्ये आहात किंवा ह्या टप्प्यामध्ये आहात किंवा ह्या टप्प्यामध्ये आहे तर तुम्हाला तुमच्या आजूबाजूचे जे काही सध्या बघा महिला उमेदवार आहेत तर त्यांची आकडेवारी सध्या लक्षात येणार. उदाहरणार्थ तुम्ही समजा ह्या ठिकाणी 141 ते 160 या टप्प्यामध्ये जर असाल आणि तुम्ही समजा NTB उमेदवार असाल तर NTBचे किती आहे 143 143 महिला सध्या आपल्याला ह्या टप्प्यामध्ये पाहायला मिळतात की ज्यांना 141 पासून तर 160 मार्क आहे. मग तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये ह्या ज्या काही पुढच्या महिला आहेत 206 त्यानंतर ह्या 39 ह्या महिला सध्या बघा तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये पुढे सध्या असणार आहेत बरोबर. त्यानंतर इथून जे काही खालच्या महिला असेल तर ह्या महिला ह्या टप्प्यावाल्या महिलांमधल्या
कॉम्पिटिशनमध्ये नसणार. म्हणजे तुम्ही कोणत्या ह्या रेंजमध्ये आहात ते देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तिथं कळवू शकता. तर सध्या हे आपण अशा पद्धतीने अनालिसिस केले. तर आता ह्याच्यात तुम्हाला प्रत्येक प्रवर्गाचं बघा, ओपनचं जर बघितलं तर जवळपास इथे 121 ते 140 मध्ये 1500 इथं महिला आहे. 141 ते 160 1576, 161 ते 180 1874, 181 ते 200 मध्ये किती आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला संख्या दिसते. म्हणजे एकूण टोटल किती आहे 120 प्लस तर 5657 म्हणजे 5657 5657 एवढ्या ज्या काही महिला आहेत तर ह्या ओपन मध्ये सध्या पाहायला मिळतात. असंच बघा दुसरं एससी प्रवर्गाचं जर बघितलं तर 1902 महिला आहे. एसटी प्रवर्गाच्या जर बघितल्या तर 1017 महिला एसटी प्रवर्गाच्या सध्या आपल्याला 120 प्लस मार्क घेणाऱ्या पाहायला इथं मिळतात. विजेचे जर बघितलं तर या ठिकाणी 836 महिला आहे. एनटीबीचे बघितलं तर ह्या ठिकाणी 560 महिला आहे. एनटीसीचे 738, एनटीडीचे ह्या ठिकाणी 49, एसबीसीचे जवळपास 738, त्यानंतर ओबीसीचे किती आहे तर 5452, एसबीसीचे किती आहे 344 आणि ईडब्ल्यूएसचे 199. म्हणजे इथे सर्वात जास्त आपल्याला जे काही महिला आहे तर त्या महिला सध्या या ठिकाणी ह्या मार्कामध्ये ओपनमध्ये सध्या पाहायला मिळतात की ज्यांना 120 प्लस मार्क आहे. आणि ओव्हरऑल जर आपण संपूर्ण बघा या ठिकाणी महिलांचा जर विचार केला तर ओबीसी प्रवर्गामध्ये सध्या सर्वात जास्त महिला पाहायला मिळतात. परंतु ह्या रेंजमध्ये जर असेल 120 प्लस तर ह्या ठिकाणी आपल्याला ओपनमध्ये 5657 आणि ओबीसीचं जर प्युअर बघितले तर 5452 म्हणजे जवळपास सेम महिलांची संख्या आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सर्वात जास्त महिला ओबीसी ओपन मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर ह्या ठिकाणी एससी मध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर एसटी मध्ये पाहायला मिळतात. बरोबर. त्यानंतर एनटीसी मध्ये पाहायला मिळतात. सर्वात कमी ज्या काही महिला आहेत तर त्या एनटीडी मध्ये पाहायला मिळतात. म्हणजे इथे तुम्ही बघू शकता फक्त 49 महिला एनटीडी मध्ये सध्या इथं असणार आहे. म्हणजे एनटीडीचा जो काही कट ऑफ असेल महिलांसंदर्भात तर तो अगदी कमी सध्या बघा आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळणार आहे. आता हे जे काही आकडेवारी आहे ही आकडेवारी तुम्हाला दिसते, परंतु टोटल महिला किती आहे तर इथं बघा एकंदरीत संपूर्ण 120 प्लस असलेल्या जे काही महिला उमेदवार आहेत तर त्या महिला उमेदवार 14,458 म्हणजे जवळपास 14,500 महिला उमेदवार सध्या बघा आपल्याला ज्यांना 120 प्लस मार्क सध्या टेट परीक्षेमध्ये या ठिकाणी मिळालेले पाहायला मिळतात. आता ह्या ज्या काही महिला ह्या महिला वेगवेगळ्या गटासाठी सध्या बघा पात्र असणार. एखादा 5 ते 6 म्हणजे पहिली पासून तर 5वी पर्यंत पात्र असेल. एखादी महिला जी असेल ती 6वी ते 8वी साठी पात्र असेल. काही महिलांचं टीईटी सीटेट नसल्यामुळे 9वी व 10वी साठी बघा ह्या ठिकाणी पात्र असणार. काही महिला ह्या 11वी आणि 12वी साठी पात्र असणार. म्हणजे इथं वेगवेगळे सध्या बघा ह्या ठिकाणी ग्रुप सध्या केल्यामुळे हे जी काही आकडेवारी आहे तर ही आकडेवारी अजून त्या ठिकाणी कमी सध्या बघा असणार आहे. एकंदरीत संपूर्ण जर महिला बघितल्या आपण की ज्यांना 0 पासून तर ह्या ठिकाणी 200 पर्यंत जर आपण विचार केला तर 1,28,061 महिला सध्या बघा आपल्याला पाहायला मिळतात. परंतु 121 त्या ठिकाणी बघा 121 म्हणजे 120 प्लस गुण मिळवणाऱ्या ज्या काही महिला आहे तर त्या 14,500 जवळपास या ठिकाणी 14,458 महिला म्हणजे 11% 11.3% ज्या महिला आहेत तर त्या महिला सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे एकंदरीत इथं जर तुम्ही विचार केला तर 100 पैकी 120 प्लस गुणधारक ज्या काही महिला असेल तर त्या फक्त 11-12 सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळत आहे. म्हणजे इथं जी काही कॉम्पिटिशन असेल तर ती काही प्रवर्गामध्ये सध्या बघा जास्त असणार आहे, काही प्रवर्गामध्ये या ठिकाणी कमी असणार आहे. आता ह्या ठिकाणी सर्वात जास्त जी काही स्पर्धा असेल तर त्या कोणत्या प्रवर्गातील महिलांची असू शकते तर इथं बघा ओबीसी प्रवर्गामध्ये सर्वात जास्त महिला आहे. ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन पाहायला मिळणार आहे. ओपन मध्ये सर्वसाधारण इथे जर आपण 50% जरी पकडल्या ह्या महिला तर ह्या ठिकाणी एवढे महिलांची जी काही ओपन मध्ये आणि हे ओबीसीचे जर मिक्स केले तर आपल्याला जवळपास या ठिकाणी 2 नंबरवरती ओपनच्या महिला पाहायला मिळतात. आता ही जी आकडेवारी आहे तर ही आपण फक्त 50% सध्या बघा घेतलेली आहे ओपन मध्ये. त्यानंतर एसबीसी संदर्भात या ठिकाणी 2000 जवळपास, एससीच्या 1500, एनटीसीच्या जवळपास 638 ह्याच्यामध्ये प्लस मायनस सध्या बघा महिला इथं होऊ शकतात. त्यानंतर तुम्ही जर महिला उमेदवार असाल तर महिला उमेदवारांसंदर्भात बघा या ठिकाणी 140 प्लस गुणधारक ज्या महिला आहेत तर त्या फक्त 2,475 महिला सध्या पाहायला मिळतात. आणि 120 प्लस ज्या काही महिला आहेत तर त्या मर्यादित सध्या बघा काही प्रवर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर मग ह्या ठिकाणी जर समजा जी काही वेकेन्सी आहे जी वेकेन्सी आपण
21,000 पर्यंत बघा कन्सिडर केली होती. मागचे जे काही अनेक व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण 10,000 15,000 पर्यंत वेकेन्सी सध्या बघा जशी अपडेट आली तशी वेकेन्सी आपण कन्सिडर करून कट ऑफचा अंदाज घेत होतो. परंतु आताच्या घडीला जवळपास 20 ते 21,000 जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी सध्या बघा ऑल ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही वेकेन्सी परत वाढू शकते, जवळपास 25,000 प्लस सध्या बघा इथं जाऊ शकते. आता जर समजा 21,000 पर्यंत जरी वेकेन्सी आली तर महिला आरक्षणानुसार आपल्याला माहिती आहे की जवळपास 30% जरी आपण ह्या ठिकाणी आरक्षण पकडलं तर महिला आरक्षणानुसार प्रत्येक प्रवर्गाच्या नेमक्या किती वेकेन्सी इथे येऊ शकतात. तर इथे बघा ओपन संदर्भात 2,394 वेकेन्सी, एससी ची 819 वेकेन्सी, एसटी ची 441 वेकेन्सी, विजेची 189, त्यानंतर एनटीबी ची 158 वेकेन्सी, एनटीसी ची 211, एनटीडी ची ह्या ठिकाणी 126, एसबीसी संदर्भात 126, त्यानंतर ओबीसी ची 1197, त्यानंतर एसबीसी ची 630 आणि ईडब्ल्यूएस ची 630. तर अशापैकी जे काही महिला आरक्षणासंदर्भात जी काही वेकेन्सी येणार आहे तर ती बघा 21,000 जर का वेकेन्सी आली तर एक आपण हा प्राथमिक बघा अंदाज असणार आहे. कारण ह्याच्यामध्ये कमी जास्त सध्या बघा वेकेन्सी असू शकते, कारण काही प्रवर्गामध्ये जर महिलांसंदर्भात वेकेन्सी जी काही बिंदू रिक्तच नसेल तर त्या ठिकाणी त्यांची वेकेन्सी कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळू शकते. परंतु आपण एक प्राथमिक अंदाज म्हणून 21,000 मध्ये जर का वेकेन्सी आली तर अशा पद्धतीने सध्या बघा वेकेन्सी आपल्याला पाहायला मिळू शकते. ह्याच्यामध्ये प्लस मायनस सध्या बघा होऊ शकतं, म्हणून आकडेवारी जी असेल तर ती आकडेवारी तुम्ही एक लक्षात घ्या. अशी जर वेकेन्सी आली म्हणजे ही जर वेकेन्सी समजा 21,000 आली तर आपण 30% जर पकडलं तर 6,300 जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती महिला उमेदवारांसाठी इथं सध्या बघा असणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं महिलांना 3 ठिकाणी जी वेकेन्सी असणार आहे त्या ठिकाणी बघा संधी मिळणार आहे. पहिली म्हणजे स्वतःच्या प्रवर्गातील जी काही महिला आरक्षणासंदर्भात बघा वेकेन्सी असते ती वेकेन्सी. दुसरी जी आहे स्वतःच्या प्रवर्गातील सर्वसाधारण जी काही वेकेन्सी असते ती वेकेन्सी. तिसरी जी वेकेन्सी असणार आहे तर ती ओपन मध्ये आलेली जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी. म्हणजे तुम्हाला 3 ठिकाणी जी काही निवडी संदर्भात जो विचार आहे तर तो तुमचा होणार आहे. म्हणून तुम्हाला कमी देखील मार्क असेल तरी देखील तुम्ही कुठं ना कुठं बघा त्या ठिकाणी तुम्हाला संधी इथं मिळू शकते. आता जर का एवढी वेकेन्सी सध्या आली जर असेल तर ह्याच्यानुसार जवळपास इथे 6,300 जागा जर आपण पकडल्या 21,000 मध्ये महिलांसंदर्भात तर इथे ज्या काही अंदाजित ओपनसाठी 2,000 म्हणजे 2300 जवळपास वेकेन्सी, ओबीसी साठी 19 ते 97 म्हणजे 2,000 जवळपास, त्यानंतर एससी साठी 819, त्यानंतर एसबीसी आणि ईडब्ल्यूएस साठी एकत्रित बघा 630 बरोबर, एसटी प्रवर्गासाठी 441 वेकेन्सी आणि इतर जे काही प्रवर्ग आहे विजे असेल, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एसबीसी याचे जवळपास 820 जागा अशा पद्धतीने तुम्हाला पाहायला इथं मिळू शकतात. आता एवढे जर सध्या बघा इथं वेकेन्सी जर आली तर नेमका कट ऑफ किंवा सेफ स्कोर असेल तर तो कशा पद्धतीने आपण पाहू शकतो. तर इथं एक सध्या एक अंदाज म्हणून कट ऑफ किंवा जो काही सेफ स्कोर आहे त्या संदर्भात बघा या ठिकाणी 21,000 जी काही वेकेन्सी आहे त्याच्यामधले महिला आरक्षणासंदर्भात 6,300 जर वेकेन्सी येत असेल तर प्रत्येक प्रवर्गाचा या ठिकाणी तुम्हाला कट ऑफ दिसतोय. आता ओपन मध्ये सर्वात जास्त कट ऑफ लागतो आपल्या सर्वांना माहिती आहे, जवळपास 135 ते 140 पर्यंत महिलांसंदर्भात बघा लागू शकतो. ओबीसीचा 126 ते 130 पर्यंत, एससीचा 120 ते 123, एसटीचा 108 ते 112, विजेचा या ठिकाणी 114 ते 118 पर्यंत, एनटीबीचा जवळपास 117 ते 121, एनटीसीचा या ठिकाणी 120 ते 123, एनटीडीचा 122 ते 125, एसबीसीचा 120 ते 123, एससीबीसी संदर्भात 122 ते 125 आणि ईडब्ल्यूएसचा 118 ते 121. ह्याच्यामध्ये तुम्ही +5 मार्क या ठिकाणी बघा प्लस मायनस या ठिकाणी करू शकतात, कारण हा जो काही कट ऑफ असणार आहे हा एक अंदाजित असणार आहे. ह्याच्यामध्ये वेकेन्सी 21,000 ची 25,000 जर झाली अजून ह्याच्यामध्ये देखील वाढली तर जी काही कट ऑफ आहे तर तो ह्या ठिकाणी तुम्हाला अजून 10 मार्कांनी खाली आलेला पाहायला मिळेल. परंतु एक प्राथमिक अंदाज म्हणून अशा पद्धतीचा इथं कट ऑफ असू शकतो, कारण जास्तीत जास्त जी काही स्पर्धा असणार आहे तर ती स्पर्धा आपल्याला महिला उमेदवारांमध्ये सध्या बघा पाहायला मिळणार आहे. कारण महिला उमेदवारांची जी काही संख्या आहे तर ती संख्या एकंदरीत ह्या ठिकाणी जर आपण विचार केला तर सर्वात जास्त शंका जी काही सध्या बघा संख्या आपल्याला पाहायला मिळते. आता तुम्ही जर समजा ह्या रेंजमध्ये असाल किंवा इथं ह्या रेंजमध्ये असाल, परंतु तुमच्या आजूबाजूचे जे काही सध्या स्पर्धक असणार आहेत ते देखील बघा ह्या ठिकाणी संख्या त्या पद्धतीने असणार आहे. परंतु
खरी स्पर्धा तुमची जी असणार आहे तर ती तुमच्या पात्रतेप्रमाणे जो काही उमेदवार असणार आहे महिला उमेदवारांसंदर्भात, तर तोच तुमचा कॉम्पिटिटर असणार आहे, बरोबर. आता समजा इथं उदाहरण तुम्हाला एक सांगतो, की इथं समजा एखादी महिला इथे, आता समजा आपण इथे NTCचं उदाहरण घेऊया, बरोबर. NTCचं उदाहरण आहे, ह्या ठिकाणी आहे एक महिला आहे, तर ह्या रेंजमध्ये आहे 185 जे काही उमेदवार आहे 161 ते 180 मध्ये या ठिकाणी एक महिला आहे, बरोबर. त्यानंतर एक महिला जी आहे ती महिला म्हणजे ह्या ठिकाणी 121 ते 140 मध्ये आपल्याला हे 223 जे उमेदवार आहे महिला ह्याच्यामध्ये वाय महिला आहे, बरोबर. आता ही जी एक्स महिला आहे ही महिला ह्या ठिकाणी समजा 1 ते 5 या गटासाठी पात्र आहे, बरोबर. आणि ही जी काही 120 ते 140 मधली वाय महिला आहे ही आहे 6 ते 8 साठी फक्त पात्र. त्याच्यातल्या त्याच्यात ही समजा गणित विज्ञानसाठी पात्र असेल 6 ते 8 साठी, बरोबर. आता ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या की जी काही 61 म्हणजे 161 ते 180 दरम्यान ज्या महिला आहे त्याच्यामधली ही महिला फक्त 1 ते 5 साठीच पात्र होती, परंतु ही वाय महिलेपेक्षा ह्या महिलेला जास्त मार्क आहे, बरोबर. मग ही महिला जी आहे वाय जी महिला आहे तर ही वाय महिलेची एक्स महिला जी असणार आहे, बरोबर, जास्त मार्कवाली, तर ही महिला सध्या बघा हिच्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार आहे. जरी का तिला जास्त मार्क जरी असले हिच्यापेक्षा जास्त, बरोबर, एक्स महिलेला, परंतु तिची जी काही गटाची पात्रता आहे तर ती वेगळी असणार आहे. म्हणजे ती कॉम्पिटिशन फक्त 1 ते 5 लाच करू शकते. ती इथं 6 ते 8 ला गणित विज्ञानसाठी येऊ नाही शकत. म्हणजे इथे तिला जास्त मार्क जरी असले परंतु तुमच्या विषयाशी निगडीत तिची पात्रता नसली तर ती जी काही उमेदवार असेल कोणताही उमेदवार तो तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार. म्हणून एक लक्षात घ्या की तुमच्या पुढे असलेले जे काही उमेदवार आहे तर त्यांची पात्रता तुम्हाला माहिती नाही, बरोबर. कदाचित तुमच्यापेक्षा वेगळी पात्रता त्यांची असू शकते. म्हणून ह्या ठिकाणी कोणत्याही उमेदवार जो आहे तर त्या ठिकाणी बघा जास्त मार्क आहे म्हणून तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आणि तो त्याची निवड त्या ठिकाणी होऊ शकते. जास्त मार्क आहे माझी नाही होऊ शकत, तर असा अजिबात विचार करायचा नाही. कारण इथं पात्रता वेगवेगळी असल्यामुळे जरी का त्याला जास्त मार्क असेल, आपल्या प्रवर्गामध्ये आपल्यापेक्षा जास्त मार्क घेणारे उमेदवार भरपूर असतात, परंतु आपल्यासारखी पात्रता त्या उमेदवाराची नसते, म्हणून तो उमेदवार आपल्या कॉम्पिटिशनमध्ये नसणार आहे. म्हणजे इथे तुमची जी काही कॉम्पिटिशन आहे तर ती कॉम्पिटिशन सध्या बघा इथं कमी होणार आहे. म्हणजे जी निवडीची संधी आहे तर ती संधी अजून देखील तुमची मजबूत होणार आहे, बरोबर. कारण वेगवेगळ्या गटानुसार, वेगवेगळ्या विषयानुसार, वेगवेगळ्या माध्यमाची, वेगवेगळ्या जिल्हा परिषदची, वेगवेगळ्या आस्थापनाची वेगवेगळे जे काही कट ऑफ असतात तर ते लागत असतात. तर एकंदरीत हे एक महत्वाचे सध्या बघा जे काही 120 प्लस घेणाऱ्या महिलांसंदर्भात बघा व्हिडिओ होता. तुमची ह्या रेंजमध्ये असेल किंवा ह्या रेंजमध्ये असेल किंवा 120 पेक्षा कमी मार्क असेल तरी देखील सध्या बघा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर सध्या हा एक महत्त्वाचा व्हिडिओ होता. 120 प्लस मार्क असलेल्या महिलांना देखील संधी इथं अवेलेबल होणार आहे आणि 120 पेक्षा कमी मार्क जरी असेल, 10 मार्क कमी, बरोबर, किंवा 15 मार्क कमी, तरी देखील त्यांना संधी इथं मिळू शकते. तर सर्व जो काही खेळ असणार आहे तुमचा तर तो म्हणजे 100 प्रेफरन्सवरती असणार आहे. कारण 100 प्रेफरन्स जे आहे तर तुम्हाला व्यवस्थित ॲनालिसिस करून द्यावं लागेल. तर ही एक महत्त्वाची महिला उमेदवारांसंदर्भात बघा एनालिसिस व्हिडिओ होता, जेणेकरून तुम्हाला एक प्राथमिक अंदाज येईल. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. ह्या संदर्भात काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आणि सर्वांनी पॉझिटिव्ह राहा. तुम्हाला कुठं ना कुठं बघा संधी इथं मिळू शकते. तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी आपल्या चॅनलला भेट देत राहा. तुमचे काही कमेंट असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, त्याच्यावर आपण व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करूया. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता, इतरांपर्यंत देखील शेअर करा. तर आपण स्पेशल ॲनालिसिस करून हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.